हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लोकसंख्या किंवा भारतीय जनगणना 2011ची जी लोकसंख्या आहे ते आपण संपूर्ण बघणार आहोत। याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे। तर आतापर्यंत टोटल 15 जनगणना झालेल्या आहेत 2011 पर्यंत। 2021ची जी जनगणना होती, 11 नंतर 21ची जी जनगणना होती ती काय झालेली, कॅन्सल झालेली ड्यू टू द कोविड-19। कोरोनामुळे काय झालेलं ती कॅन्सल झाली। अशा टोटल 15 जनगणना झालेल्या आहे। त्याच्यामध्ये जी पहिली जनगणना होती ती 1872 मध्ये झालेली आहे। त्याच्यानंतर 1881 पासून प्रत्येक 10 वर्षांनी काय झालेले जनगणना झालेल्या आहे। म्हणजे 1881, त्याच्यानंतर 91, 1901, 1911, 1921, त्याच्यानंतर 1971 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले। आणि 2011ची जी जनगणना आहे ती काय तुमची 15वी जनगणना आहे। जर 21 मध्ये झाली असती तर ती 16वी असती, पण ती कॅन्सल झाली कोरोनामुळे। ओके, जी पहिली जनगणना आहे ती कोणत्या इयरमध्ये झालेली आहे, 1872। त्याच्यानंतर 100 वर्ष कधी पूर्ण झालेले आहेत, 1971। आणि 2011 मध्ये कितवी जनगणना आहे ती 15वी जनगणना आहे। आतापर्यंत 15 जनगणना झालेल्या आहेत। त्या प्रत्येक जनगणनेमध्ये लोकसंख्या ही वाढवत गेली। फक्त एकच असं इयर आहे की ज्याच्यामध्ये ऋणात्मक वृद्धी दर झालेला आहे, म्हणजेच लोकसंख्या ही घटली आहे, तर ते आहे इयर 1921। तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की कोणत्या वर्षी ऋणात्मक वृद्धी दर झालेला आहे लोकसंख्येचा, लोकसंख्या ही कमी झाली, तर 1921 मध्ये। 100 वर्ष कोणत्या इयरला झालेलं आहेत, 1971। 2011ची 15वी जनगणना आणि पहिलं कोणतं आहे, 1872। त्याच्यानंतर टोटल 15 जनगणना झाल्या आहेत। त्याच्यामध्ये स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यापूर्वी अशा जनगणना झालेल्या। तर स्वातंत्र्यानंतर 7 जनगणना झालेल्या आहेत आणि स्वातंत्र्यापूर्वी आहे ते 8 जनगणना झालेल्या आहेत। हे कोण करतं जनगणना, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स। 2011ची जी जनगणना झाली आहे त्याचा मोठं, प्रत्येक जनगणनेचा वेगवेगळा मोठो असतो। तर 2011ची जी जनगणना झालेली आहे त्याचा मोठो आहे आपली जनगणना आपले भविष्य। तर आपण लोकसंख्येनुसार नंबर बघूया किंवा क्षेत्रफळानुसार बघूया कोणता देश किती क्रमांकावरती आहे। तर याच्यावरती प्रश्न विचारला जातो। तर लोकसंख्येनुसार चीन हा जगातील सगळ्यात 1 नंबरचा देश आहे। त्याच्यानंतर आहे भारत, भारताचा नंबर आहे ते 2 नंबरला आहे लोकसंख्येनुसार। अमेरिका 3 नंबरला आहे, 4 नंबरला इंडोनेशिया आहे, 5 नंबरला ब्राझील आहे, 6 नंबरला पाकिस्तान आहे, 7 नंबरला नायजेरिया आहे आणि 8 नंबरला बांगलादेश आहे। ही झालं लोकसंख्येनुसार। पहिले 3 तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा, चीन, भारत आणि अमेरिका। भारताचा 2 नंबर आहे लोकसंख्या। आणि क्षेत्रफळानुसार रशिया हा 1 नंबरला आहे, कॅनडा हा 2 नंबरला आहे, चीन हा 3 नंबरला आहे, अमेरिका 4 नंबरला आहे, ब्राझील 5 नंबरला आहे, ऑस्ट्रेलिया 6 नंबरला आहे, भारत 7 नंबरला आहे आणि अर्जेंटिना 8 नंबरला आहे। ओके, तर भारताचा नंबर लक्षात ठेवा, लोकसंख्येनुसार 2 नंबरला आहे आणि क्षेत्रफळानुसार 7 नंबरला आहे। हे 2011च्या नुसार आहे। त्याच्यानंतर आपण बघूया आता लोकसंख्या जी आहे त्याच्यामधले वेगवेगळे पॉईंट्स बघूया आणि याच्यामध्ये मी कंपॅरिझन केलेलं, भारत आणि महाराष्ट्राचं या दोघांचं कंपॅरिझन केलेलं आहे। तर कंपॅरिझन करून आपण बघूया की लोकसंख्येनुसार। तर पहिलं आहे लोकसंख्या। भारताची लोकसंख्या ही किती आहे, 121 कोटी आहे आणि महाराष्ट्राची आहे ते 11.24 कोटी आहे। आता याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या आपण बघू। भारतामध्ये शहरी भागाची लोकसंख्या आहे ती 31.14% आहे आणि ग्रामीण भागातील आहे ती 68.86% आहे। तसेच महाराष्ट्राची जी शहरी भागाची लोकसंख्या आहे ती काय आहे, 45.2% आणि ग्रामीण भागाची आहे ती 54.8% आहे। म्हणजे इथं तुम्ही बघाल की जे महाराष्ट्राची आहे लोकसंख्या आहे तर ती शहरी भागामध्ये जास्त आहे आणि ग्रामीण भागामध्ये भारताची जास्त आहे। ओके, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा भारताचा कोणता राज्य आहे, तर उत्तर प्रदेश हा 1 नंबरला आहे, त्याची लोकसंख्या आहे 20 कोटी आणि 2 नंबरला आहे महाराष्ट्र 11.24 कोटी। भारतामध्ये 2 राष्ट्र आहेत, तर त्याचे उत्तर प्रदेश 1 नंबरला आणि महाराष्ट्र आहे ते 2 नंबरला। तसंच महाराष्ट्रामध्ये ठाणे याची लोकसंख्या 1.10 कोटी आणि पुण्याची आहे 0.94 कोटी। हे लक्षात ठेवा, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो।
त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या असणाऱ्या राज्य तर लक्षद्वीप आहे, 64,000 फक्त आहे त्याची, आणि सिक्कीम आहे 6.11 लाख. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी कोणाची आहे? सिंधुदुर्गाची आहे, त्याची 8.44. इथं बघा म्हणजे भारताच्या तुलनेने सिंधुदुर्ग किती कमी लोकसंख्या आहे, म्हणजे लक्षद्वीपची सगळ्यात कमी लोकसंख्या आहे. गडचिरोली आहे 10.73 लाख. त्याच्यानंतर दशवार्षिक वाढमध्ये भारताची दशवार्षिक वाढ आहे ते 17.60% आहे आणि महाराष्ट्राची आहे ती 15.99% आहे. याच्यामध्ये जे ग्रामीण आहे, भारताची ग्रामीण आहे ती 12.3% आहे आणि शहरी आहे ती 31.8%. तसंच महाराष्ट्राची आहे ती ग्रामीण आहे ती 10.2 आहे आणि शहरी आहे ती 23.6% आहे. सर्वाधिक जास्त दशवार्षिक वाढ आहे ती कुठे झालेली आहे? दादरा नगर हवेली 55.89%. त्याच्यानंतर दीव दमण 53.76%, मणिपूर 80%. आणि महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये झालेले 36%, पुण्यामध्ये झाले 30.44%. आणि सर्वात कमी दशवार्षिक वाढ कोणामध्ये झालेली आहे भारतामध्ये? नागालँड 0.58% आणि केरळमध्ये 4.91%. आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये झालेले आहे 7.6%, रत्नागिरीमध्ये 4.8% आणि सिंधुदुर्गमध्ये 2.2%. त्याच्यानंतर आहे घनता. ह्याच्यावरती खूप प्रश्न विचारला जातो बरं का. तर घनता, भारताची घनता आहे 382 आणि महाराष्ट्राची घनता आहे 365. याच्यामध्ये सर्वाधिक जास्त घनता असणारा भारतामध्ये आहे दिल्ली, किती आहे? 11,320. चंदीगडमध्ये 9,258 आणि 3 नंबरला आहे बिहार 1106. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घनता असणारा जिल्हा आहे मुंबई उपनगर, किती आहे त्याची? 20,980. आणि दुसरा आहे मुंबई शहर, त्याची आहे 19,652. कंपॅरिझनमध्ये बघा महाराष्ट्राची जास्त आहे घनता, म्हणजे मुंबई उपनगरची आणि मुंबई शहरची याच्यापेक्षा जास्त आहे घनता. आणि सर्वात कमी भारतामध्ये घनता आहे अरुणाचल प्रदेश फक्त 17 आहे, अंदमान निकोबार 46. आणि महाराष्ट्रामध्ये आहे गडचिरोली 74 आणि सिंधुदुर्गमध्ये 163. आता इथं तुम्ही बघितलं असेल मुंबई उपनगर किंवा मुंबई शहरमध्ये घनता जास्त आहे, कारण की जास्त जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर तिथं आहे, त्याच्यामुळे लोकांचं स्थलांतर जास्त इथं असल्यामुळे काय होतं आहे? घनता तिथे जास्त आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे लिंग गुणोत्तर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. घनता आणि लिंग गुणोत्तरवरती प्रश्न विचारलाच जातो. तर भारताची लिंग गुणोत्तर आहे 943 आणि महाराष्ट्राचा आहे 929. ह्याच्यामध्ये भारतामध्ये ग्रामीण जे आहे त्याचं आहे 949 आणि शहरी आहे ते 923. आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आहे ते 952 आहे आणि शहरी आहे ते 903 आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा भारतातील राज्य आहे केरळ, त्याचं आहे 1048. आणि दुसरं आहे पॉंडिचेरी 1037. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर आहे रत्नागिरी 1122 आणि सिंधुदुर्ग 1036. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे भारतामध्ये दीव दमण 618, दादरा नगर 774, हरियाणा 879. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर कुठं आहे? मुंबई उपनगर 860 आणि मुंबई शहर 832. इथे पण बघा लिंग गुणोत्तर म्हणजे काय? किती पुरुषामागे स्त्रिया असणे. इथं पण बघा मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, कारण की इथून रत्नागिरी सिंधुदुर्ग हा कोकण पार्ट आहे, तर याच्यामधून जॉबसाठी नोकरीसाठी इथून पुरुष मंडळी आहेत ते मुंबईकडे वगैरे स्थलांतरित होते, त्याच्यामुळे इथे जास्त आहे लिंग. इथे काय आहेत? पुरुष जास्त आहेत आणि स्त्रिया इथे जास्त आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे
0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर. भारताचा आहे 918, महाराष्ट्राचा आहे 994. याच्यामध्ये ग्रामीणमध्ये आहे भारतामध्ये 923 आणि शहरीमध्ये आहे 905. तसेच महाराष्ट्रामध्ये ग्रामीणमध्ये आहे 890 आणि शहरी आहे 899. सर्वात जास्त कुठे आहे भारतामध्ये? अरुणाचल प्रदेशमध्ये आहे 972 आणि मिझोराममध्ये आहे 970 आणि महाराष्ट्रामध्ये आहे गडचिरोलीमध्ये 961 आणि बीडमध्ये 807. हे 0 ते 6 वयोगटातील आहे. आणि सर्वात कमी कुठे आहे तर भारतामध्ये हरियाणामध्ये 834 आणि पंजाबमध्ये आहे 846 आणि महाराष्ट्रामध्ये आहे गोंदिया 956, जळगाव 842. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे साक्षरता. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर भारताची साक्षरता आहे 72.98% आणि महाराष्ट्राची आहे 82.34. म्हणजे भारताच्या कंपॅरिझनमध्ये महाराष्ट्राची साक्षरता जास्त आहे. साक्षरता म्हणजे काय तर जास्त शिक्षित वर्ग. ओके, तर भारतामध्ये आहे 72.98. त्याच्यामध्ये पुरुषांची साक्षरता आहे 80.9% आणि महिला आहेत ते 64.6% आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरुषांचं जे आहे ते 88.4 आहे आणि महिला आहेत ते 75.9. म्हणजे महाराष्ट्राची साक्षरता जास्त आहे कम्पेअर्ड टू द भारत. याच्यामध्ये भारतामध्ये ग्रामीणची साक्षरता जी आहे ती आहे 67.77 आणि शहरी आहे ती 84.11 आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामीण जी आहे ती आहे 77 आणि शहरी आहे ती 88%. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त साक्षर असलेला भारतात कोणतं राज्य आहे तर केरळ. किती टक्केवारी आहे? 94%. खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो याच्या. आणि दुसरा आहे लक्षद्वीप 91.85 आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त साक्षरता असणारा मुंबई उपनगर 89.6, मुंबई शहर 89.2 आणि सर्वात कमी असणारा भारतामध्ये अरुणाचल प्रदेश आहे 65.38 आणि बिहार आहे 67.77. महाराष्ट्रामध्ये आहे नंदुरबार 64.4 आणि जालनामध्ये आहे 71.5. तर हे तुमचं कंपॅरिझन आपण बघितलं आहे. लोकसंख्या पाहिलेली आहे कधीची 2011मध्ये. तर ह्याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात कंपॅरिझनमध्ये. ह्याच्यामध्ये मोस्टली विचारलं जातं तुमची लोकसंख्या, त्याच्यानंतर घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता. ह्याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, थँक्यू.